दाण्याच्या कुटाची चटणी. आता महाशिवरात्र पण येत आहे, तुम्हाला उपयोगी पडेल. ते इंग्लिश मध्ये म्हणतात ना, नथिंग गेट्स इझियर दॅन धिस, तशीच आहे ही रेसिपी. या उपासाच्या चटणीमध्ये फक्त 4-5 पदार्थ ऑर्गनाइज करायचे असतात. दाण्याचं कूट, लाल तिखट, मीठ, साखर, जिरेपूड आणि दही. दाण्याचं कूट जाडही नाही बारीकही नाही, मीडियम ठेवायचा. लाल तिखट, मीठ, थोडीशी साखर, जिरेपूड, सगळे पदार्थ मिक्स करूया. यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ढवळून 5 मिनिटं ठेवूया, म्हणजे हे छान मिक्स होतं. दही फेटून घेऊयात. दही फेटायचं ह्यासाठी की मिक्स चांगलं होतं. मिश्रणामध्ये फेटलेलं दही मिक्स करूया. ही झाली चव वाढवणारी आणि झटपट होणारी उपासाची चटणी. तुम्ही म्हणाल माझा उपास नाहीये, तर हिंग आणि हळद मिक्स करा. हिंग, हळद. हळदीमुळे रंग खुलला आणि हिंगामुळे स्वाद वाढला. उपास नसताना अशी चटणी करा. एन्जॉय.